धन्यवाद देते अब्बा बाप्पा. आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल मी तुझे आभार मानते. पिता धन्यवाद देते की तू युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. कारण पिता इथे बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणारा आहे. व मी धन्यवाद देते अब्बा बाप्पा. कारण तू हृदय जाणणारा प्रभू आहेस व तुला ठाऊक आहे की आम्हाला कशाची गरज आहे. व पिता मी धन्यवाद देते की तू आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे आता तेच शिकवले आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्याच इच्छेप्रमाणे होऊ दे. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. कारण तू आम्हाला तुझ्या प्रेमाखातर निवडले व नेमले आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. पवित्र आत्मा मी तुमचे आभार मानते कारण तुम्ही आम्हाला रोज या ठिकाणी घेऊन येता व एकदम लहान मुलाप्रमाणे शिकवता. उदाहरणासकट व सोप्या भाषेमध्ये शिकवता म्हणून मी तुमचे आभार मानते व धन्यवाद देते पवित्र आत्मा. तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या शब्दांचा, माझ्या हृदयाचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. व आज तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं आहे व जे काही शिकवणार आहात त्याचं बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 30 पट, 60 पट व 100 पटीने पीक आलं आहे असा माझा विश्वास आहे. पिता धन्यवाद देते कारण तू आमची समज उघडली आहेस म्हणून मी तुझे आभार मानते व ही प्रार्थना अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. कसे आहेत सर्वजण? इकडे स्वस्त मस्त तंदुरुस्त. मग आपण काय शिकत होतो? विश्वासाची प्रार्थना दुखण्याला वाचवते. हालेलुया. मग आपण प्रार्थना करतो की नाही करतो? पापांची क्षमा कर. आता जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण काही ना काही मागत तर असतो की नाही? काल आपण शिकलो काही ना काही मागतो की नाही मागतो. मग जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण कुठली करतो की मला ते मिळाले आहे की ते मला मिळणार आहे? माझी प्रार्थना नेहमी विश्वासाची असते की माझी प्रार्थना नेहमी आशेची असते? इकडे तर बोलतात सर्व. काय करतो आपण? आशेची करतो की नाही? करतो की नाही करतो? पण म्हणजे कोण आशेची करत असेल, कोण विश्वासाची करत असेल. पण आशा पण 2 प्रकारच्या आहेत. एक चांगली जी प्रभू येशूने आपल्याला दिली आहे आणि एक जगाची. हालेलुया. मग आपण कुठली करतो? आपण एका वचनाकडे जाऊ. हिब्री 11:1. काय? इंग्लिश मध्ये पण इफ पॉसिबल लाव. इंग्लिश मध्ये पण लाव.
हिब्रू लेवल 1. लाव येस. पहिला मराठीत वाचा, मग विश्वास इंग्लिश. हा आशा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. इंग्लिश मध्ये पण वाचा. नाव फेथ इज द सबस्टेन्स ऑफ थिंग्स होप फॉर द एव्हिडन्स ऑफ थिंग्स नॉट सीन. हालेलुया. मग विश्वास काय आहे? एक आहे आशा आणि एक आहे विश्वास. मग इकडे विश्वास काय लिहिला आहे? नाव फेथ म्हणजे काय? आत्ताच. आयसा समजते की नाही? नाव म्हणजे काय? आत्ताच. मग विश्वास हा कधी आहे? आत्ताच म्हणजे कुठला काल चालला? वर्तमान काल झाला. म्हणजे आत्ताच जरी माझा पाय दुखत आहे तर मला काय बोलायचं आहे? आत्ताच माझा पाय बरा झाला आहे. मग जेव्हा आपण बोलतो घरी प्रार्थनेमध्ये, तेव्हा आपण कसं बोलतो की प्रभू माझा पाय बरा कर, की धन्यवाद प्रभू तू आत्ताच माझा पाय बरा केला आहेस. आंटी तुम्ही काय बोलता? बरी झाली आहे की होणार आहे? बरी झाली आहे. मग मी बरी झाली आहे हा कुठला काल झाला? भविष्यकाल की वर्तमान काल? कुठला काल झाला? मी बरी झाली आहे हा कुठला काल झाला? वर्तमान काल. म्हणजे मी आत्ताच बरी झाली आहे. मग विश्वास हा नंतर नाही तर भविष्य कालामध्ये नाही, तर विश्वास कधी आहे? आत्ताच आहे. मग आशा काय आहे? आशा म्हणजे मी कधीतरी बरी होणार. प्रभू तू मला बरं कर. म्हणजे कर बोतलं म्हणजे कुठला काल झाला? भविष्यकाल. म्हणजे मला गॅरंटी आहे की मी बरी होणार. कधी होणार ती तारीख माहित नाही. मग आपल्या जीवनात काय होते? पहिला तसंच बोलायचो. मग जेव्हा बोलायचो तेव्हा आपल्याला सुद्धा गॅरंटी असायची. नाहीतर दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर ते पण काय बोलतात? प्रभू तुला आशीर्वादित. आणि तुम्ही आशीर्वादित प्रभू करील की नाही करील? प्रभू तुम्हाला आशीर्वाद करील की नाही? ऋषी आंटी तुम्ही कसं केलंय? त्या बोलतात करील. कसं माहित? आता तुम्ही गप्प राहा, त्यांना शिकू द्या. करील की नाही करील? कसं माहित? ताई त्यांना पण शिकू द्या, ते नवीन आहेत ना. आपण एका वचनाकडे जाऊ. इफिसिकरास पत्र अध्याय 1 वचन 3.
आपल्या आपल्या प्रभू येशू प्रभू येशू ख्रिस्ताचा देव ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. मग केले आहे की करणार आहे सिस्टर? तुम्हाला प्रभू येशू आशीर्वाद देईल की नाही देईल? दिलेले आहे की देणार आहे? वचन काय सांगते? की त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन तुम्हाला आशीर्वादित केले आहे. मग केले आहे हा कोणता काल झाला? केले आहे हा भूतकाळ झाला. म्हणजे त्याने ऑलरेडी मला आशीर्वाद दिलेला आहे. दिलेला आहे की देणार आहे? आय दिला आहे की देणार आहे? मग आता मला काय बोलायचं आहे? की परत बोलायचं आहे प्रभू मला आशीर्वाद दे, की धन्यवाद प्रभू तूने मला आशीर्वाद दिला आहे, तूने मला प्रभूमध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. मग विश्वास हा मला काय देतो? गॅरंटी देतो. विश्वास हा आशा देत नाही. विश्वास वेगळा आहे आणि आशा वेगळी आहे. मग विश्वास मला काय देतो? गॅरंटी देतो की हे आत्ताच झालेलं आहे. आणि आशा काय सांगते? मलिया विश्वास म्हणजे माझ्याकडे आत्ताच आहे. विश्वास हा आशा नाही आहे. नेक्स्ट पॉइंट. आणि आशा ही विश्वास नाही आहे. विश्वास हा नेहमी मला गॅरंटी देतो. हो. विश्वास हा नेहमी मला गॅरंटी देतो परंतु आशा मला कधीही खात्री देऊ शकत नाही. हालेलुया. मग आता विश्वास हा आत्ताच आहे आणि विश्वास नेहमी मला प्रभूच्या वचनाच्या द्वारे खात्री देतो. म्हणजे आता वचन काय सांगते? हे वचन काय सांगते? की प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद देणार की दिला आहे? स्वर्गातील पित्याने सर्व आशीर्वाद दिले आहे की देणार आहे? म्हणजे माझ्याकडे खात्री आहे की माझ्याकडे काय आहे? आशीर्वाद आहे. मग जर कोण आलं आणि तुम्हाला सांगते
बाई चिंता नको करू, प्रभू येशू तुम्हाला एक दिवस आशीर्वाद देईल. जर तुम्हाला असं कोणी सांगितलं, मग तुम्ही काय बोलणार? जो व्यक्ती सांगत आहे, तो काय सांगत आहे? तो तुम्हाला खात्री देत आहे, की तुला कधीतरी देणार, ही खात्री देत आहे, की तो आशेवर ठेवत आहे? म्हणजे तुम्हाला तारीख माहीत नाही कधी देणार. मग जर असं कोण बोलायला आलं, मग काय करणार? त्याला सांगायचं, मला तर प्रभूने ऑलरेडी आशीर्वादित केलं आहे. तुला कधी करणार ती तारीख सांग, मग मला सांग, की प्रभू तुला आशीर्वादित करणार. हालेलुया. मग विश्वास काय देतो आपल्याला? नेहमी प्रभूच्या वचनाच्या द्वारे खात्री देतो, की हे घडलेलंच आहे. आणि आशा काय करते? मला कोणतीही खात्री किंवा कोणताही प्रूफ देत नाही, की ह्या तारखेला किंवा कधी कधी तारीख पे तारीख. ती काय करते? फक्त काय देते? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणजे ती सांगत नाही की कधी होणार. ती आपल्याला कशावर ठेवते? की तू थांब, कधीतरी होणार. हालेलुया. मग आता मला कशावर राहायचं आहे? विश्वासावर की आशेवर? आशा पण गरजेची आहे, पण ती कशाला अनुसरून पाहिजे? आता उदाहरण देते, की समजा तुला वॉच पाहिजे, मग तू काय करणार? बोल मायकात. जर तुला वॉच पाहिजे, मग तू काय करणार? प्रभूला सांगणार की नाही, प्रभू मला वॉच दे. कुठलं वॉच पाहिजे ते पण सांगणार, मला स्मार्ट वॉच दे किंवा टायटनचं दे किंवा दुसऱ्या कंपनीचं दे. हां, म्हणजे सांगितलं सुद्धा आणि ते दिलंय असा विश्वास सुद्धा ठेवलाय आणि कृती सुद्धा करते. नाही, म्हणजे कसं बोलायचं आहे? धन्यवाद येशू, तू मला वॉच दिलं आहे. आत्ताच तुम्हाला दिलं आहे या क्षणाला. बरोबर. मग आता समजा की तुम्हाला बोटीला मासली पाहिजे तुझ्या, मग तू काय बोलणार? ती पदे माईक. धन्यवाद येशू, आमच्या बोटीला भरपूर मासली भेटली आहे. आणि जर बाजूवाली आली आणि सांगते की आमची बोट खाली आली, काय नाही भेटत, फक्त कचराच आहे, थंडीला मावलं, तुम्हीच बोलता. मग काय करणार? मी सांगेन की आमची बोट नेहमी भरून येते आणि तुम्ही पण बोला की धन्यवाद येशू, आम्हाला मासली भेटली आहे. भले रिकामे आले तरी बोला, कारण ती आपली परिस्थिती आणि परीक्षा आहे की ती आपल्याला बघत आहे की आपण विश्वासाला धरून राहतो की अविश्वासाला पकडून राहतो. नाही, म्हणजे ती बोलू लागली तरी तू तुझे शब्द बदलणार की तू त्याच्यावरच राहणार की धन्यवाद नाही. येशू, आत्ताच आमची बोट मासलीने भरून आलेली आली आहे. आहे. भले माणसं मला काहीतरी बोलू दे. तो रॉटवेलर आपण उदाहरण बघितलं, जो तो कुत्रा असतो, जर त्याने एकदा काहीतरी पकडलं, मग तो काय करतो? केवढं पण तुम्ही ते खेचायचा प्रयत्न करा, तरी पण तो सोडतो. जरी त्याला मारलं तरी तो सोडणार. मग तसंच मला वचन पण काय करायचं आहे? धरून ठेवायचं आहे. जरी माझे बाजूवाले येऊ दे किंवा घरातले येऊ दे, कोण पण येऊन दे आणि मला सांगू दे की हे सोड, तुझं लक्ष इकडून तिकडे लाव, तरी पण मला काय करायचं आहे? एकदा पकडलं तर त्यालाच पकडून, आणि जरी मी सोडलं तर मग मी फटके. हालेलुया. मग आपण काय करतो आपल्या जीवनात? पकडून ठेवतो की जरासी परिस्थिती इकडून तिकडे झाली की सोडून देतो? जर घरामध्ये उंदीर दिसला, मग काय करता? वचन पकडून ठेवता की सोडता? मग आपण वचन पकडून ठेवतो की सोडतो?
बरोबर. बरोबर. म्हणजे आता इकडे जे आपण ऐकतो, जसं उदाहरण पण कधी-कधी ब्रदर घेतात की नाही याचं त्याचं, घेतात की नाही? मग जेव्हा आपण रस्त्याला जातो, तेव्हा कधी-कधी ते आपल्याला लगेच उदाहरण काय होते? आठवते की हो ब्रदरांनी ह्या गोष्टीविषयी हे सांगितलं होतं. मग ते पवित्र आत्मा आपल्याला काय करते? आठवण करून देते की नाही? बरोबर. कारण तो त्याच्या मुलांवर प्रेम करतो. हालेलुया. मग आता कशावर चालणार? मग आता एक प्रश्न विचारते. तुम्ही पवित्र आहात? प्रभू पवित्र करणार की नाही आपल्याला? कशाला बोलता? त्या शिकतात की नाही? करणार की नाही करणार? कसं माहित? त्यांना पण शिकू द्या. हालेलुया. माहित आहे की बाजूवाल्यांनी सांगितलं. मग तेच कुठलं वचन सांगते? करणार की नाही करणार ताई? करणार की नाही करणार? पवित्र करणार की नाही करणार? आपण एक वचन बघू. इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 10. आता आशा मला काय सांगते की एक दिवस प्रभू तुला पवित्र करणार. पण विश्वास काय सांगते? केलेले आहे पण प्रूफ ते पाहिजे की नाही? नाही त्यांना सांगताय बाय. वाचा. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. काय सांगते वचन? करणार आहे की केले आहे? मग आता पवित्र आहोत की अजून प्रभू करणार आहे? पवित्र आहोत की नाही? कोणाच्या शक्तीने? आपण चांगली कार्य केली म्हणून? मग कसे झालो पवित्र? म्हणजे त्यांनी त्याचं शरीर आपल्यासाठी दिलं आणि आपल्याला काय बनवलं? पवित्र केलं. मग आता विश्वास काय सांगते की तू ख्रिस्तामध्ये ऑलरेडी पवित्र आहेस. पण इकडे काय आहे? काय आहे? करणार आहे. होणार मी पवित्र एक दिवस कधीतरी करील. आणि कधी कधी तर असं होते की वचन मला माहित आहे, प्रूफ पण माझ्याकडे आहे, पण ते कुठे असते? म्हणजे जेव्हा ती समस्या येते त्या टायमाला काय करायचं ते मला समजत नाही. मग आता कोणाला इकडे राग येते? कधी कोणाला आला तर येत असेल, बरोबर की नाही? वर्षाने एकदा कोणाला येत असेल. वर्षाला कोणाला एकदा येत असेल की नाही? कोणाला येते इकडे? आय तुम्हाला कधी आला तर येत असेल की नाही? प्रत्येक क्षणाला राग येते. प्रत्येक क्षणाला राग येते. इकडे बसून पण राग येते. मग तो राग काय येते? आपला पिता कोण आहे? स्वतः प्रेम आहे. मग आता आपण कोण झालो? त्याची मुलं झालो. मग आपल्यामध्ये पण काय आहे? काय आहे? राग आहे. राग पाहिजे की प्रेम पाहिजे? जर मी म्हणतो की मी स्वर्गीय पित्याची परमप्रिय
मुलगी आहे. मग त्याचा स्वभाव माझ्यामध्ये पाहिजे की नाही? आणि जर माझा पिता प्रेमळ आहे आणि माझ्यामध्ये दुसरं वेगळंच काहीतरी दिसते, म्हणजे मी कोणाचा स्वभाव घेऊन चालते? राग प्रभूने आपल्याला दिला आहे? नाही. म्हणजे तो कोणाकडून आहे? कोणाकडून आहे? मग त्याची गोष्ट मला पाहिजे, घ्यायची आहे, ठेवायची आहे? नाही. पण आता काय बोलले? माना राग येते. म्हणजे तो तुमचा आहे? तुमचा राग आहे? राग आहे तुमचा? कोण त्याला घेऊन मस्त बेडरूम मध्ये जाते, दरवाजा बंद करते, मस्त तकिया घेते आणि रडते की नाही रडते? म्हणजे तो तुमचा प्रिय आहे. पण आता एक उदाहरण देते. समजा की तुमच्या घरात एक पाहुणा आला. समजा की लवीना तुझ्या घरी रिन्सी आबाई आली आणि ती तुझ्या घरी आली, मस्त मैत्रीण आहे तुझी. मग तू तिला घरामध्ये घेतलं मस्त. ती बोलते की आज जरा मी चालत चालत आलो म्हणून माझे पाय दुखतात. मग तू तिला मस्त एक सोफा दिला, त्याच्यावर तिचे पाय ठेवले आणि तू दाबत आहेस. तू बोलते तिला की मस्त मी तुला चाय पाणी घेऊन येते. नाश्ता केला, तू चाय दिला. मग रात्री रात्री झोपायला जायला पण मस्त बेड तयार करून दिला तू तिला. एसी मध्ये झोपवलं. दुसऱ्या दिवशी परत उदाहरण. दुसऱ्या दिवशी परत तू तिला सेवा करत आहे, हातपाय दाबत आहे, मस्त तिचं जे तिला आवडते ते सर्व काय खायला तू देत आहेस आणि काहीच काम सांगत नाही तू. मग ती तुझ्या घरातून जाणार की तिथेच राहणार? भले तू तिला सांगशील का आज जा मम्मी वारते, तरी पण ती जाणार? ती काय बोलणार की मला इकडे बरं वाटते, कारण ही मला कसं ठेवते? प्रेमाने ठेवते, मस्त सगळं हातामध्ये देते, मला काय काम करायची गरज नाही. मग तसाच रागाला जेव्हा तुम्ही घेता आणि माझं म्हणून स्वीकारता, मग तो तुमच्याकडून जाणार? तो सांगणार ही मस्त आहे रे, मला चाय पाणी सगळं वेळेवर देते, मग आता मी जाणार नाही हिच्याचकडे. माया क्षणाक्षणाला येतो की नाही येत? म्हणजे रोज तुम्ही चाय पाणी हातपाय त्याचे काय करता? म्हणून तो काय बोलतो की मी जाणार नाही, हिचं घर चांगलं आहे, मस्त सेवा करत आहे माझी. मग तो जाणार? नाही जाणार. पण आता मला काय माहित पडलं? वचन माहित पडलं की नाही? अधिकार माहित पडला की नाही? की ज्याला कशाला आपण बोलणार की प्रभू येशूच्या नावाने उपट आणि खोल समुद्रात जाऊन, मग तो काय ऐकेल की नाही ऐकणार? मग जर मला माहित आहे की राग आहे आणि तो वारंवार निघत आहे, मग मला काय करायचं आहे? काय करणार रागाला? तर रागाच्या दृष्ट आत्म्या माझ्या शरीरामधून मुलासकट उपट. आणि हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तो तुम्हाला प्रिय नसेल. जर तुम्ही म्हणता की हा मला प्रिय आहे आणि मला याला घेऊनच चालायचं आहे, तर ते तुम्ही कधीच करू शकत नाही. मग तुम्हाला राग प्रिय आहे पाहिजे का नको? नको. मग काय करणार? येशूच्या नावाने माझ्या शरीरामधून मुलासकट उपट आणि खोल समुद्रात जाऊन फेकला जा. आणि त्याच्यावर काय ठेवायचा? विश्वास ठेवायचा की तो गेला आहे. अजून उदाहरण देते. समजा की पापा राग करत आहे, मग काय करणार? जर पापा राग करत आहेत, मग काय करणार? मुलासकट उपट. पापाला नाही उपटायचं. नाही ते पापाला उपटिशाल. पापाच्या मधील दृष्ट रागाच्या
पण पापाच्या समोर अधिकार नको घ्याव, साईडला जा. नाहीतर त्याच्या समोरच घेतल्यावर पापा बोलेल ही काय बोलायला लागली. हालेलुया. मग काय करणार? साईडला जाणार आणि बोलणार. आता मी एक साक्ष सांगते की काल आमच्या इकडेच आमच्या इकडचं कोण नाही यायलं. हा, आमच्या इकडेच काहीतरी भांडण चाललेलं, म्हणजे 2 घरं सोडून, आणि नवरा बायकोमध्ये भांडण चाललेलं आणि काहीतरी झालेलं त्यांचं मॅटर. तर तो व्यक्ती आमच्या घरी आला मम्मीला बोलवायला की काहीतरी बोतला आणि गेली. तर मी ते ऐकलं की भांडण चालू आहे आणि कोणामध्ये चालू आहे ह्या 2 व्यक्तीचं नाव मला माहीत पडलं. मग आता मला तर अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? दिला आहे. आणि ते भांडण कोण करीत आहे? माणसं करीत आहेत की तो दुष्ट आत्मा? मग आता इकडे मला तोंड उघडायची संधी भेटली की नाही भेटली? अधिकार वापरायचा चान्स भेटला की नाही भेटला? मग आता इकडे मी तोंड उघडू शकते, 2 गोष्टी करू शकते. तोंड उघडू शकते आणि एकतर ते भांडण बघून मज्जा घेऊ शकते. मग आता जेव्हा आपले बाजूला भांडण होते की नाही होते कधी? मग तेव्हा आपण काय करतो? मज्जा बघतो की अधिकार घेतो? जाम मज्जा येवाची. हालेलुया. मग आता पण मज्जा घेणार की तोंड उघडणार? कारण येशूने आपल्याला काय दिलं आहे? मग मी त्याच वेळेला काय केलं? अधिकार घेतला की जो त्यांच्यामध्ये रागाचा दुष्ट आत्मा आहे, जो काही दुष्ट आत्मा त्यांना त्रास देत आहे, त्यांना मी प्रभू येशूच्या नावाने श्राप देते व त्यांना बांधून टाकते. या क्षणी या व्यक्तीच्या शरीरातून मुलासकट उपटा आणि खोल समुद्रात जाऊन, आणि प्रभू येशूचा पवित्र आत्मा त्या व्यक्तीवर आला आहे. ते वचन बोललं मी. आणि मगशी थोड्या वेळाने मम्मी आली आणि बोलते काही नाही, शांत आहे. मग आता कसं शांत झालं? पहिला ते जोर जोरात आवाज येत होता. झालं की नाही झालं? मग आता मी विश्वासाने बोललो की प्रभू यांचं भांडण थांबव, काहीतरी कर, की तोंड उघडलं. विश्वासाने बोललो. बोलायचं आणि त्याच्यावर काय ठेवायचा? की तसंच्या तसं आत्ताच घडलं आहे. अजून एक साक्ष सांगते की आमच्याच इकडे एक म्हणजे असंच नवरा बायको होती आणि नवऱ्याने जाम घेतलेली आणि बायकोला मारायला, म्हणजे काहीतरी त्यांचं झालेलं. तर आता काय करणार? ती बायको इकडे तिकडे धावते लपण्यासाठी. तर ती मेचकी बायको आमच्याच घरी आली लपायला की माझा नवरा मला मारायला निघालाय. तर तिला मग बाथरूममध्ये लपवलं आणि नंतर मग डॅडीला विचारलं, बरं काय झालं? तर असं असं झालं बोलते. मग आता ह्या वेळेला पण मला काय भेटली? तोंड उघडायला. मग आता मी उघडू शकते, मला अधिकार दिला आहे की मी तसंच बघू मॅटर? उघडू शकते की नाही उघडू शकते? मग मी परत गेलो रूममध्ये, कारण तिकडे सर्वजण होती. रूममध्ये गेलो आणि त्या व्यक्तीवर अधिकार घेतला की त्याच्यामध्ये जो काय रागाचा दृष्ट आत्मा आहे, व्यसनाचा दृष्ट आत्मा आहे, मुलासकट उपटा आणि कुठे जा? समुद्रामध्ये टाकला जा. आणि थोड्या वेळानंतर हा गेला बंदरा आणि बंदरा तिकडेच बसला आणि मग बसला 5-10 नंतर परत आला आणि तो विसरला की मी कोणाला मारायला निघालेलो. आणि त्याची बायको आमच्याच घरी होती. मग ती पण थोड्या वेळाने घरी गेली, तो पण घरी गेला आणि नंतर काहीच नाही झालं. पण एक प्रॉब्लेम झाला. तो व्यक्ती काय करू लागला? उलट्या करू लागला. कारण मी कशावर अधिकार घेतलेला? त्याच्या व्यसनाच्या.
मग त्याला उलट्या व्हायला लागल्या, पण त्या पण चांगल्याच होत्या. हालेलुया. म्हणजे जर तुमच्या समोर चालला आहे तर तुम्ही बोलू शकता की ह्या व्यक्तीमधील जो काही रागाचा दृष्टात्मा आहे, मुलासकट उपट आणि खोल समुद्रात जाऊन नाही, नाव नाही माहित आणि तुम्ही असं घेऊ शकता. म्हणजे जर समोर असेल तर, नाहीतर नाव पण माहित पाहिजे की कोणाच्या मध्ये, नाहीतर तुम्ही बोलणार की रागाच्या दृष्टात्मा मुलासकट उपट आणि खोल समुद्रात जाऊन टाकला जा. मग कोणाच्या मधून उपटेल आणि कुठे जाईल? समोर असेल तर तुम्ही करू शकता. बोल. आम्ही एकदा कुठेतरी जात होतो, आता मला याद नाही. ते ट्रेनमध्ये ते आमची ट्रेन आली नव्हती, तर आम्ही तिकडे उभी होतो प्लॅटफॉर्मवर आपले भाईंदरलाच. ते तेवढ्यात एक मुलगी आली आणि ती म्हणजे इथे तिथे जात होती आणि तिच्यासोबत तिची मुलगी होती. किती वर्षाची असेल, 7 वर्षाची असेल. तर आणि तिची आई होती. ते ती इथे तिकडे जात होती. तिकडे काहीतरी त्यांचं चाललेलं, ते मला माहिती नव्हतं. ते मी बघते काय चाललं ते आम्ही असेच उभ्या आणि पटरी ते ती एकदम पुढे आली आणि अशी म्हणजे जायला लागली, तर मला ते दिसत पण नव्हतं. तर तिची आई होती ना, ती रडत होती आणि ती म्हणजे अशीच काय ना काय करत होती. हो, ती सुसाईड म्हणजे करायला ती जात होती. ती अशी म्हणत होती की नाही नाही मी नाही करत, पण ती ती उडी मारायला पाहत होती. तेवढ्याच मला ते दिसालं. तेवढ्यात मला समजलं का ती परिस्थिती काय आहे. ती सुसाईड करायला जात होती. तेवढ्यातच मी तिच्या दृष्टात्म्यावर अधिकार घेतला. तिकडे पोलीस पण होते, लेडीज पोलीस पण ते आले, पण ते कायच नव्हते करत. तेवढ्यातच मी अधिकार घेतला. लेडीज पोलीस नंतर लागले, पहिला मी अधिकार घेतला आणि ती तिकडेच बसली आणि परत तिला म्हणजे ती घेऊन गेले आणि आमची ट्रेन आली. तेवढ्यात आम्ही गेलो. त्याच्या अगोदर ती खूप मारा करत होती आणि ती जीव देवायला सुसाईड करायला जात होती. तेवढ्याच तिच्या दृष्टात मी अधिकार घेतलेला. मग ती ती शांत झाली तेवढ्यात. बरोबर. धन्यवाद येशू. म्हणजे म्हणजे एक जीव तर वाचवला. हो, तेवढ्यात मी अनुभव घेतला. अरे म्हणजे मला माहिती नाही तर मी काय करू, पण मला बघू दे तर काय चाललं. मला तिकडे चाललेलं समजत नव्हतं, पण आता हिने आठवण करून दिली. हिला मी सांगितले तर असं असं झालेलं. तेवढ्यातच मी मला लगेच पवित्र आत्म्याने आठवण करून दिला की यांना बाकीच्यांना तर नाही माहिती, पण आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. तेवढ्यातच मी त्या क्षणाला तो वापरलेला आणि तो बरोबर. एक जीव वाचला. तर मी पण देवाला धन्यवाद करते. मला पण आनंद झाला, कारण ते आपण ते पाहत आहोत ते चांगलं नाही दिसत ना. तेवढ्यातच मी अधिकार घेतलेला तिच्या दृष्टात्म्यावर आणि तिला वाटते पकडून त्यांच्या आईने नेलं. कळते ती म्हणजे ती कंट्रोलच नव्हती होत. ती त्या प्लॅटफॉर्मवर उडीच मारायला बघत होती. बरोबर. धन्यवाद येशू. मग आता आपल्याला पण वचन माहित आहे की नाही माहित? मग आपण पण घेऊ शकतो की नाही? घेऊ शकतो की नाही? इकडे पापासा घेऊ शकतो की नाही? की बघणार की नाही बायको आहे म्हणून घेत नाही? घेऊ शकता का नाही? जर समजा तुम्हाला ताप आला कधी, मग काय करणार? ओपन पण करायचं. कसा घेणार? प्रभूच्या नावाने माझ्यामधून निघ. आणि मग समजा तुमच्या बोटीमध्ये पण अनेक व्यक्ती असतात की नाही, अचानक कधी काय ना काय होते, मग तुम्ही काय करता त्या वेळेला? काय
बरोबर, पण आता भरपूर फायदा होईल की नाही? मग आता जेव्हा बोटीमध्ये जाणार, तेव्हा जर कोणाला काही झालं, मग त्याचा हात पकडायचा आणि बोलायचं, काम झालं, की घाबरायचं? मग आता इकडे कोणाला भीती वाटते? कोणालाच नाही? तुम्हाला मराठी समजते ना? मग भीती वाटते कोणाला? वाटते की नाही वाटते? काय? बरोबर, बरोबर. हालेलुया. मग आपण परत त्या वचनाकडे जाऊ. हिब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 1. अकरा एक. विश्वास हा विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. इंग्लिश मध्ये पण वाच. Now faith is the substance of things. Now faith is the Is the substance substance of things of things hoped for, hoped for, the evidence of things not. मग फेथ काय आहे? विश्वास काय आहे? नाव आताच आहे, पण इकडे काय लिहिलं आहे ते एक काय आहे? सबस्टेन्स म्हणजे सबस्टेन्स म्हणजे सबस्टेन्स म्हणजे एक पदार्थ आहे. आणि आशा काय आहे? आपण हे एकदा शिकलेलो की आशा हे एक साचा आहे आणि विश्वास हे म्हणजे उदाहरण देते की केक बनवलाय कधी? केक बनवलाय की नाही बनवला? मग कसा बनवतो? साचा घेतो, त्याच्यामध्ये काय टाकतो? मोल्ड. त्याच्यामध्ये काय टाकतो? बॅटर टाकतो. मग तो जो साचा आहे तो काय आहे? आशा आहे. आणि जे बॅटर आहे ते काय आहे? विश्वास आहे. मग आता जर माझ्याकडे साचा तर आहे, म्हणजे माझ्याकडे आशा आहे, आणि जर बॅटर नाही तर माझं काम होणार? केक बनवू शकते मी? खाली साच्याने केक बनणार? त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? बॅटर गरजेचं आहे. आणि जर समजा माझ्याकडे फक्त बॅटर आहे, साचा नाही आहे, तरी होणार? मग त्याच्यासाठी पण काय आहे? साचा गरजेचा आहे की नाही? म्हणजे बॅटर आणि साचा दोन्ही काय करतात? बरोबर की नाही? मग केक कसा बनवू शकता? दोन्ही गरजेचे आहेत की नाही? हालेलुया. मग प्रभू येशू तुमचं कर्ज फेडणार की फेडलेलं आहे? प्रभू येशू धनवान करणार की नाही करणार? करणार की नाही करणार? मग पवित्र करणार एक दिवस. केलेलं आहे? पक्का? हालेलुया. मग प्रभू, आपण कधी कधी बोलतो की नाही, मीच ऐकलं होतं, तुम्ही बोलता की नाही माहित नाही, की काय नाही बाई, तू जा, तुझा प्रवास सुखरूप होईल, प्रभू येशू तुझ्या पाठीशी आहे. बोलतो की नाही बोलतो?
बोलतो की नाही आय? मग एक वचनाकडे जाऊ आपण. मत्तय अध्याय 28 वचन 20. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मग प्रभू येशू बरोबर आहे की पाठीशी आहे? पाठीशी आहे का ना बोलतो की बरोबर आहे? अजून एक वचन आहे कलसीकरास पत्र, कोलोशियन्स 26 लाव. यावर जा, माऊस शिन कर. वरती. हम्म. 126. जे रहस्य जे रहस्य युगानयुग युगानयुग पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या गुप्त गुप्त ठेवलेले होते, ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र पवित्र जनांना प्रकट प्रकट झाले आहे. ते हे वचन होय. म्हणजे रहस्य युगानयुग आणि पिढ्यानपिढ्या काय होतं? गुप्त होतं, परंतु आता ते त्याच्या पवित्र जनांना. मग आपण कोण आहोत? सर्व पवित्र आहोत की नाही आहोत? मग रहस्य बघायचं आहे की नाही, की उद्या बघू? बघा, वाचा पुढे. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. मग रहस्य काय आहे? कोण आहे आपल्यामध्ये? कोण आहे? आवाज काढा. कोण आहे तुमच्यामध्ये? एक सांगू, जर आता प्रभू येशू कुठे आहे? आपल्या मध्ये आहे. प्रूफ पण आहे की नाही? मग आता आपण विश्वास ठेवतो की बसलो आहोत? विचारलं कोण आहे मध्ये? कोण बोलते, कोण बोलत नाही, म्हणजे काय झाले की ते? खरोखर मला विश्वास आहे की तो आहे, की वचन आहे रोज घेतात म्हणून ऐकते? झोप आली आहे? मग कोण आहे मध्ये? तो कोण होता? मग प्रभू येशू कोण होता? काय? सर्व ज्याने निर्माण केलं, सर्व ज्याने बनवलं, तो प्रभू सांगतो की मी कुठे इथे तिथे राहत नाही, तर मी कुठे राहतो? तुमच्यामध्ये. म्हणजे त्याने केवढ्या जागा बनवल्या आहेत की नाही, सुंदर सुंदर. तो सांगते की मला तिकडे पण नाही राहायचं, मला कुठे राहायचं आहे? तुमच्या
तुमच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये तो काय करतो? वास करतो. म्हणजे आपण कोण झालो? पवित्र तर आहोत, पण तो आपल्यामध्ये वास करतो. पण हे सत्य आपल्याला पटते का? पटते की नाही पटते? की एक एक उदाहरण देते. चाय बनवलाय कधी? चाय चायला तुम्ही काय बोलता? चास का नाही? टी. चहा बनविलाय कधी? कोणता काला की दुधाचा? दोन्ही. मग आता जेव्हा काला चाय बनवतो, तेव्हा त्याची जे भांडी असते चाय बनवलेली, ती ओतण्यास मला सोपं जाते की नाही? पण जी दुधाच्या चहाची भांडी असते, ती ओतायला थोडं घसावं लागते की नाही? का घसावं लागते? तेव्हा मला ते थोडं घसावं लागते. मग आता तुम्ही कुठला चाय बनवला आहे? जर दुधाचा असेल तर ते लगेच मी काय करते? घासते म्हणजे लगेच वचन माझ्यामध्ये. पण जर दुधाच्या चहाचं बनवून ते कधी ओतलंच नसेल, तर आता ते केवढं घसावं लागेल? घसावं लागेल की नाही? घसावं लागेल की नाही? म्हणजे माझ्यामध्ये खोटं आहे की प्रभू येशू फक्त मंदिरामध्ये असतो आणि वचन सांगते की प्रभू येशू तुझ्यामध्ये आहे. मग आता जर तुमचं जे भांड आहे ते दुधाच्या चहाचं असेल, तर केवढं घासावं लागेल की नाही? जेव्हा घासणार तेव्हाच ते साफ होणार. पण ज्याचं काला चाय ज्याने बनवला आहे, त्याचं सोपं जाणार की नाही? तो लगेच स्वीकारणार की नाही? धन्यवाद प्रभू की तू माझ्यामध्ये वास करतोस. मग मला रोज काय बोलायचं आहे? मग आता मला इकडे-तिकडे जायचं आहे बोलायला, की मी कुठे पण बोलू शकते त्या पित्याशी? कारण तो आता कुठे आहे? माझ्या. मग आता जरी मी रस्त्याला चालते, आजूबाल आजूबाजूला दिसते, की माझ्याबरोबर कोण नाही. मी कोण आहे? पण तुम्ही एकटीच आहात, की प्रभू येशू तुमच्याबरोबर आहे? आणि त्याचे दिव्य दूत त्याने आपल्याला दिले आहेत की नाही? दिले आहेत की नाही दिले आहे? मग मी ते बघून चालते, की अजून पण जे मला डोळ्यांनी दिसते त्याच्यावरच विश्वास ठेवते? विश्वास काय सांगते? की भले ते मला दिसत नाही तरी पण ते आहे. मग आता एक उदाहरण कोणाला घेऊ? तुम्ही दोघी बसले आहेत की नाही? मग तुमच्यामध्ये काय आहे? कोण आहे? तुमच्या बाजूला येशू तर मध्ये आहे. आता आंटी तुम्ही दोघी बसल्या आहेत की नाही? मग तुमच्या बाजूला कोण आहे? नाही आंटी तुमच्या बाजूला कोण आहे? आवाज नाहीये. लुशी आंटी आहे की नाही आहे? लुशी आंटी आहे की नाही आहे? मग आता आपण कुठल्या डोळ्यांनी बघतो? शारीरिक डोळ्यांनी बघतो की माझ्या बाजूला कोण बसली आहे? तुझ्या बाजूला कोण आहे? आंटी आहे आणि या साइडनी मम्मी आहे. आता हे कुठल्या डोळ्याने बघते? शारीरिक डोळ्याने. पण मला वचन काय सांगते? स्तोत्रसंहिता 34:7. वाचा. परमेश्वराचा दूत परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. मग आता आपल्या भोवती कोण आहे?
इकडे पण कोण आहे? मग जेव्हा आपण येतो आपल्या बरोबर कोण येतो? जेव्हा जातो आपल्या बरोबर कोण जातो? दिला आहे की नाही दिला आहे? मग आपण त्याचा वापर करतो? बोलतान म्हणून बरोबर बोलते. करतो की नाही करतो? दे दे आयप्पा दे. आपू जर काही कामाला काहीतरी बोल जावाला निघालो गे आपू घरांचे निघता बोलायचं गे प्रभू धन्यवाद प्रभू येशू मी आता माझे घरांचे बेना पडतोय माझे भोवती तुझे दिव्य दूतांचं कुंपण घाल माझे भोवती तुझं रक्ताचं कुंपण घाल तू माझ्या बरोबर ये मानाने जै जाण मी तै ने माना न बिजन माना परत हार माना वाईटापासून माझा बचाव कर हो, आता मी तुम्हाला सांगते, की आता आयाने जी प्रार्थना केली ती कोणती होती? कसं माहित पडलं? कसं माहित? ना तो काय सांगते, की मी तुला दूध तशीच देणार प्रार्थना. की दिलं आहे? आय, मी शिकवते. तुम्हाला प्रभू येशू दूध देणार की दिलं आहे? दिला. मग तुम्ही बोलता की दूध दे. त्याचं कुंपण त्याने आपल्या भोवती घातलं आहे की घालणार आहे? प्रभू येशू तुमच्या बरोबर येणार आहे की तुमच्या मध्येच तो वास करत आहे? मध्ये वास करत आहे मग आता मला काय तर बोलायचं मला आहे? माहित ना तसं बोलास पण बाईसच बोलास बाय ह, मग आता माहित पडलं की आता नाही? माहित झालं. मग आता काय बोलायचं? धन्यवाद येशू की माझ्या भोवती तुझं पवित्र रक्ताचं कुंपण आहे. आहे. तुझे दिव्य दूत तू माझ्या भोवती माझ्या कुटुंबाभोवती आहे. पालट ठेवले आहेस. तू स्वतः माझ्या बरोबर आहे. आहेस. आहे. मग त्याला याच गोष्टीबद्दल काय द्यायचा? धन्यवाद धन्यवाद द्यायचा. म्हणजे आपण सकाळी शिकलो की नाही? जेव्हा मी बोलते धन्यवाद येशू तू माझ्या बरोबर आहेस, चुकीचं तुझं जाईल कुंपण माझं. आहे. चुकीचं जाईल चुकीचं नाही, पण आपण शिकतो की नाही? मग आता तुम्ही माहित ना तसं बोलायचं मी आईसच बोलायचो म्हणजे हं, मी आईसच बोलायचो बाय खरं सांगतो तेच पवित्र काही- आत्म्याला माहित होतं की तुम्ही असं बोलता, तेव्हा त्यांनी सांगितलं की हिला सांग का असं असं बोल. असं झालं. बरं मग आता काय बोलणार? धन्यवाद येशू तुझं पवित्र रक्ताचं कुंपण माझ्या बरोबर आहे न दिव्य दूध देणार की दिला आहे? दिला आहे न येशू तुमच्या बरोबर आहे. आणि जिथे मी जाते तिथे तुम्हाला सुखरूप पोचवलं आहेस आणि त्या ठिकाणातून परत मला घरी सुखरूप आणलं आहेस. त्याबद्दल तुला धन्यवाद धन्यवाद मला देते. माहित नव्हतं ही माहित कुठली नव्हतं प्रार्थना बाबा. झाली आता? विश्वासाची. ह, मग आशा आणि विश्वास कळलं की नाही कळलं? मग काय डाऊट आहे? काय प्रश्न आहे? मग पॉइंट बोलायचा आहे? मग पॉइंट लिहा. आशा ही कधीही लिहायला देते. तिला भूक लागली. हो, आता तेच बोलायचं आहे. धन्यवाद येशू मला बस दे की मला बस भेटली आले आणि मी सुखरूप घरी पोचली की चिंता करत बसायचं आहे? आशा ही कधीही मला पूर्ण झालेली गोष्टीचा पुरावा देत नाही. तर विश्वास जी काही मी
आशा धरली आहे जरी ते मला दिसत नाही, जी काही मी आशा धरली आहे, जरी ते मला दिसत नाही, तरी ती मला पुरावा देते. हालेलुया. मग समजलं की नाही समजलं? मग आता काय करणार? दे की दिल्याबद्दल धन्यवाद. हालेलुया. मग कोण येते शेवटची प्रार्थना करायला? जे शिकलो त्याला घेऊन जा. डोळे बंद करा सर्वांनी. आपू सगळे अजून डोळे बंद करा. धन्यवाद आब्बा पिता, आजच्या सुंदर दिवसाबद्दल तू आम्हाला सुंदर दिवस दिलास. धन्यवाद प्रभेशू, आज संपूर्ण दिवसभर तू आमचा सांभाळ केलास. तुझे दिव्य दूत आमच्यावर पाळत ठेवत आहेत आणि आम्ही सुखरूपपणे हे तुझे पवित्र वचन ऐकत आहोत आणि पवित्र आत्म्याचे सहाय्य आम्हाला मदत करीत आहे. त्याबद्दल आम्ही पित्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभेशू, आज आम्ही ज्या वचनावर शिकलो, अमृताकडून जे वचन तू आम्हाला तिच्या मुखाद्वारे शिकवले की विश्वास आणि आशा. विश्वास हा एक पदार्थ आहे आणि आशा ही आपण धरायला पाहिजे आणि ते दोन्ही जुळून आपण आपल्या जीवनात त्याच्यावर प्रयत्न आणि कार्य करायला पाहिजे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे जे वचन तू आम्हाला निरनिराळ्या प्रकारे शिकवलेस की जे बायबलमध्ये सत्य आहे तेच आमच्या जीवनाला योग्य आहे आणि त्यावर आम्ही त्या वचनावर धरून आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आमचे जीवन जगावे. हे जे तू आम्हाला रहस्य वेगवेगळ्या प्रकारे शिकवलेले आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि हे जे वचनाचे बीज तू आमच्या हृदयात पेरलेस आणि या वचनाला 100 पटीने पीक आलेले आहे, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. आणि ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करते. आमेन, आमेन, आमेन.